अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम, श्रमिक बालाजी सामाजिक संस्था तसेच अखंड श्रमिक नगर समुदायाच्या वतीने महिन्याच्या शेवटचा शनिवार असल्यामुळे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राजू पासकंठी व गणेश रच्चा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच श्रमिक नगर सोसायटी सेक्रेटरी शंकर अण्णा यमूल यांची पद्मशाली विद्याप्रसारक मंडळावर संचालकपदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम, श्रमिक नगर बालाजी मंदिराचे अध्यक्ष विनोद म्याना, पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे संचालक राजू म्याना, विनायक गुडेवार, श्रीकांत छिंदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सागर यमूल, गणेश अण्णा यमूल, शुभम सुंकी, महेश पडगे, शशांक म्याना, निखिल दडगे, अंबादास लोखंडे, राजू रासकोंडा, दत्तू इप्पलपेल्ली, जगन्नाथ आलवाल, चंदू कोमटी, भास्कर आलचेटी, सागर सग्गम, रामनारायण यमूल, अमित अन्नम, श्रीकांत गोंटला तसेच श्रमिक नगर भजनी मंडळ, श्रमिक नगर अन्नदान सेवा समिती, अखंड श्रमिक नगर समुदाय यावेळी उपस्थित होता। महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो, दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी श्रमिक बालाजी सामाजिक संस्था, श्रमिक महिला भजनी मंडळ तसेच या विभागाचे आपले लाडके नगरसेवक श्रीमान मनोज भाऊ दुल्लम यांच्या विशेष सहकार्यातून तसेच या ठिकाणी बालाजीचे सर्व भक्त मंडळी यांच्या शारीरिक व आर्थिक श्रमातून तसेच इतरही त्या ठिकाणी जे राबणारे आचारी आहेत, तसेच या ठिकाणी भजनाकरता सेवा करणारे जे आहेत, या सर्वांच्या विशेष सहकार्यातून श्रमिक बालाजी मंदिरामध्ये 10 ते 12 या वेळेमध्ये भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। तसेच 12 वाजता महाआरती या ठिकाणी होते आणि महाआरती झाल्यानंतर 12 ते 3 वाजेपर्यंत जवळजवळ 700, 800 ते 1000 भाविक भक्त या ठिकाणी भोजना करता येत आहेत। पण तत्पूर्वी या ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत ते जवळजवळ 40-50 अनाथ मुलं या ठिकाणी आपण दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांना त्या ठिकाणी पहिले त्यांच्याकडून अन्नदान होतं, त्यांना त्या ठिकाणी अन्नदान करविलं जातं। त्यानंतर या ठिकाणी जेवढे भाविक भक्त येतील त्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नदान या ठिकाणी घडतंय। तसेच दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या ठिकाणी आपण प्रमुख पाहुणे या ठिकाणी बोलवतो। मागल्या वेळेस आपले नगरचे लाडके आमदार ज्यांनी त्या ठिकाणी हॅट्रिक मारलेली आहे, श्रीमान संग्राम भैया जगताप यांना त्या ठिकाणी बोलून त्यांचं त्या ठिकाणी आदर आतिथ्य त्या ठिकाणी केलं, त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला। या शनिवारी म्हणजे आज आपण या संपूर्ण मंडळाच्या वतीनं पद्मशाली विद्याप्रसारकाचे जे मंडळ आहे ते समस्त मंडळ या ठिकाणी आलं। आमचे श्रीमान श्रीकांत छिंदमजी, मार्कंड महामुनी मंदिराचे अध्यक्ष तसेच विद्याप्रसारकाचे संचालक मंडळ, विनायक गुडेवार, राजू म्याना तसेच त्यांचे असणारे विशेष सहकारी या ठिकाणी आले आणि येऊन मुख्य विषय असा आहे की आमचे श्रमिक बालाजी हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमान शंकर अण्णा यमूल यांची पद्मशाली विद्याप्रसारक मंडळामध्ये संचालकपदी त्या ठिकाणी नियुक्ती झाली। त्याबद्दल संपूर्ण असणारे
प्रमुख पाहुणे मंडळी या ठिकाणी आले आणि त्यांनी श्रीमान शंकरांना येमून यांचं त्या ठिकाणी मोठा सत्कार केला। असं त्या ठिकाणी या सगळं कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या ठिकाणी विशेष सहकार्य म्हणजे आमचे असणारे मनोज भाऊ दुलम, आमचे असणारे अध्यक्ष विनोदजी म्याना हे या ठिकाणी फार परिश्रम घेत आहेत। त्यामुळे आता मंदिराला त्या ठिकाणी फार मोठा हातभार यांचा त्या ठिकाणी लागलेला आहे। तरी भगवान परमात्मा यांना दीर्घ आयुष्य सुख समृद्धी लाभो अशी मी भगवान बालाजीच्या चरणी प्रार्थना करतो। आणि ह्या महाप्रसादाचा, भजनाचा आणि मंदिरामध्ये महाराज एवढंच नाही तर रोज 7:30 ते 9 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी प्रवचन, दर शनिवारी भजन, रविवारी विचारसागरचा पाठ, तसेच महिन्याच्या पौर्णिमेला या ठिकाणी कीर्तन संपन्न होत असतं। अशा पद्धतीचे विविध प्रकारचे कार्यक्रम या मंदिरामध्ये या ठिकाणी घडत आहेत। या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अन्नदान करण्याचा जो कार्यक्रम आमचे गुलाम व श्रमिक नगरचे देवस्थानाचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ व सर्व श्रमिक नगरचे सर्व इथले रहिवासी व जनता या ठिकाणी हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतात। त्यांना याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून दर शनिवार महिन्याच्या शेवटच्या शनिवारीऐवजी दर शनिवारी त्यांनी या ठिकाणी करावा असं त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी श्रमिक नगरला एक चांगलं नेतृत्व समाजासाठी मिळावा म्हणून मी शंकर यमूल यांना मार्कंडेय विद्या प्रसारक या ठिकाणी संचालक म्हणून मी त्यांची निवड केली आणि या ठिकाणी आम्हाला या आरतीसाठी बोलवलं व त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला व आमच्या हाताने आरती करण्याचा अभिमान आम्हाला दिला गेला। त्याबद्दल मंदिराचे सर्व अध्यक्ष व सभासद, सचिव व आमचे मुलं या ठिकाणी आम्हाला जो मान आज आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी आमच्या आमदार शंकरांना येऊन त्यांच्या विद्या प्रसारक मंडळावर ते संचालकपदी निवड झाल्याबद्दल आपण सगळं इथं मित्रपरिवार व सगळं संचालक उपस्थिती राहून आपण त्यांचे सत्कार केले, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन। आणि ह्या सत्काराच्या वेळेस आमचे काठावरती दादा यांचं खूप दिवसापासून चालू आहे। आपल्या आरोग्य केंद्र जे बांधलं आहे त्याला स्वर्गीय मल्लेश्वर यमूल साहेबांचं नाव द्यायचं, तर आपण काय करू आता कसं नाव देते स्वर्गीय येत म्हणून अहमदनगर महानगरपालिका हे नाव आहे ना, तर त्याला कसं देते, प्रेरणास्थान देते का यांच्या स्मरणार्थ देते, हे आपण एक शब्द काढून याच्या पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन आहेच आहे, आपण ते तसं नाव टाकू 100% आणि साहेबांचं नाव टाकणं योग्यच राहील। आणि नंतर उद्या आपल्याला आपण एक कामन बांधू वरती, इकडं तर मंदिराचं कामन आहे, इकडं वरती घरापाशी आपण स्वर्गीय मल्लेश्वर यमूल यांच्या नावाने कामन बांधू। त्या कामानीसाठी सोसायटी काय देतील, मंदिर काय देतील, मी स्वतः काय देईन, आपल्या स्वतःच्या नीतीने बांधतो। आणि आलेले सर्व संचालक मंडळ, मित्रपरिवार सर्वांनी भंडाराचा स्वाद घ्यावा ही अपेक्षा करतो महाराजांच्या चरणी।